काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आत्ताच नुकतंच म्हणाले की जसा कसब्याच्या पोटनिवडणुकीत आम्ही भाजपचा पराभव केला, तिथे हेमंत रासने उभे होते पण त्यांचा आम्ही सांगून पराभव केला, तसंच येणाऱ्या पुणे लोकसभेचा खासदार हा काँग्रेसचाच होईल असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केला। एक कसब्यामध्ये निवडून आलेले काँग्रेसचे आमदार हे टेम्पररी आमदार आहेत आणि पुण्याच्या लोकसभेमध्ये आणि कसब्याचं उट्ट काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता हा राहणार नाही। आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या विधानसभेमध्ये 8ही विधानसभा पुण्यातल्या भारतीय जनता पार्टी निवडून येणार। महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची पुन्हा एकदा सत्ता येणार। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि लोकसभेची जागासुद्धा पारंपरिक वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी निवडून येते त्याच पद्धतीने आम्ही लोकसभेचा उमेदवार निवडून आणू। काल धीरज घाटे यांनी वक्तव्य केलं की धंगेकर हे तात्पुरते आमदार आहेत, तर त्यांच्या त्या वक्तव्याचं मी स्वागत करतो आणि ते भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष आहेत। ते जे ठरवलं ते होऊ शकतं, परंतु माझं त्यांना एक विनंती आहे की पुढची निवडणूक लढवताना त्यांनी माझ्यासमोर आलं पाहिजे आणि मग पुणेकर जे काय कौल देतील ते त्यांना आणि मला दोघांनाही मान्य असेल। पण बावनकुळे साहेबांनी मागच्या आठवड्यात वक्तव्य केलं की आम्ही सन्माननीय हेमंत रासने यांनाच उमेदवारी देणार आहे आणि मग अशा वेळेला ते काल म्हणले की 8 आमदार आम्ही निवडून आणू। ज्यांनी 8 बाकीच्या लोकांची युती केली त्यांच्या आमदारांनी कुठं जायचं हा एक मोठा प्रश्न आहे आणि जर मग हा प्रश्न असेल तर मग 8 आमदार कसे होऊ शकतात हा दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा प्रश्न त्यांनी निवडणूक लढवावी, मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो, कारण लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्यांनी त्यांचा तो अधिकार वापरला। त्यांनी निवडणुकीला विधानसभेच्या यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यांनी निवडणूक लढवावी। मग जनतेच्या न्यायालयात जे काय आहे ते ठरणारच आहे।